स्त्रीवादाचे बायबल समजल्या जाणाऱ्या द सेकंड सेक्स या पुस्तकाच्या लेखिका सिमोन दी बहुआ त्यांच्या पुस्तकामध्ये संस्कृती या शब्दाचा मूळ शोधत असताना मानवी इतिहासाचा अस्तित्ववादाच्या चौकटीतून अभ्यास करतात. त्यांना लक्षात येतं जेत्यांचं जित्यांवर राज्य कायम टिकावं म्हणून तत्त्वज्ञानाची, नीती अनितीच्या विचारांची निर्मिती केली जाते. प्रतिमा, प्रतीक, विचार यांना एकत्रित करून जी व्यवस्था जन्माला घातली जाते तिला संस्कृती असे म्हणतात, असं ती म्हणते. याच संस्कृतीमधले जे पराजित असतात यांना यवनांना फक्त 3 ग्रॅम सायनाईडच्या माध्यमातून संपवता येऊ शकतं, परंतु ते करणं अत्यंत चुकीचं असतं. कारण विजेत्यांच्या संस्कृतीला पराजितांची गुलामगिरी हवी असते, परंतु गुलामांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव होऊन त्यांनी बंड पुकारू नये म्हणून त्यांना किमान लुळंपांगळं तरी करावं लागत असतं. म्हणून सायनाईडच्या जागेवर स्लो सायनाईड अर्थात मंद विष देण्यात येत असतं. याच निकषानुसार जगातील पहिली विषमतेवर आधारित असलेली व्यवस्था म्हणजे पुरुषसत्ता होय. कारण ती स्त्रियांच्या लैंगिकतेवर, प्रजननावर, श्रमावर, संपत्तीवर, संचारावर आणि मानसिकतेवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते. म्हणून सिमोन या पृथ्वी अवकाशातील समस्त पुरुषत्वावरती आरोप लावताना म्हणते, दिस कल्चर इज अ प्रोसेस ऑफ वुमन्स सुसाईड. परंतु ही कुठल्याही प्रकारची आत्महत्या नसून हा खुनाचा कट रचला गेला आहे असं माझ्यासारख्या पुरुषांना जेव्हा लक्षात येतं तेव्हा खुन्यांच्या यादीमध्ये नाव येऊन पुरुष असणं भविष्यामध्ये कायमचं केविलवाणं होऊ नये म्हणून तिच्या हातात विषाचा प्याला कोणी दिला याची साक्ष देण्यासाठी उभा आहे. विषय मांडतोय संस्कृती स्लो सायनाईड आहे बायांसाठी. फ्रेंच तत्ववेत्ता लुई आर्थुसे यांच्या मतानुसार कुठल्याही व्यवस्थेतील घटकांना नियंत्रित करण्यासाठी बळाचा उपयोग करणे आणि मानसिक नियंत्रण करणे असे 2 पर्याय असतात. बळाचा उपयोग यवना सत्ता प्राप्त करण्यासाठी होऊ शकतो, परंतु सत्ता कायमची टिकवायची असेल तर मात्र मानसिक नियंत्रण करणं गरजेचं असतं. संस्कृतीच्या माध्यमातून मानसिक नियंत्रण करणं शक्य होतं, तेव्हा संस्कृती मानसिक नियंत्रण करण्यासाठीचं अवजार आहे पुरुषांसाठी ही बाजू आपल्या सर्वांसमोर उघड व्हायला लागते. यालाच संदर्भ देताना 16व्या शतकामध्ये संत तुकोबा लिहितात, शुके नळी केसी गोवी आले पाय विसरुनी जाय पंख दोन्ही. अर्थात ज्याप्रमाणे एखाद्या नळिकेवर बसलेला पोपट पिंजरा जेव्हा हलू लागतो ना तेव्हा पडण्याच्या भीतीने नळिकेला घट्ट पकडण्याचे प्रयत्न करतो, परंतु आपल्याकडे 2 पंख देखील आहेत हे तो विसरून जात असतो. जेव्हा जेव्हा स्वक्षमतांचा विसर पडतो ना तेव्हा तेव्हा गुलामीची मानसिकता पेरता येते हे यावरून लक्षात येतं. याच गुलामीच्या मानसिकतेला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्रतिमा, प्रतीक, विचार यांना उपयोगात आणलं जातं आणि म्हणूनच जन्म झाल्या झाल्या निळा रंग त्याचा होऊन जातो, गुलाबी रंग तिचा होऊन जातो. लक्ष्मी विष्णूचे पाय चेपताना दिसून येते. गॉड या शब्दातच गॉडेसेस येतात असं सांगितलं जातं आणि अल्लाला स्त्रीलिंगी पर्याय आपल्याला दिसून येत नाही. मुळात या अल्लाला दिसून येत नाही. कार्ल मार्क्स असं म्हणतात की सत्ताधारी वर्ग सत्ताहीनांमधील काही मोजक्या लोकांना स्वतःच्या सत्तेतील काही वाटा बहाल करून स्वतःची सत्ता कायम टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मग कधी वरमाई म्हणून असेल, कधी सासू म्हणून असेल, कधी पुत्राला जन्म देणारी माता म्हणून असेल. पितृसत्ता स्वतःच्या सत्तेमध्ये मोजक्या लोकांना, स्त्रियांना वाटा देऊन स्वतःची सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतात आणि मग या स्त्रिया देखील आपला तुरळक वाटा जिवंत राहावा म्हणून पितृसत्तेची इमाने इदबारे ओझी वातांना आपल्याला दिसून येतात. संस्कृती या शब्दाचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे ती भूराजकीय दृष्ट्या स्थळ आणि काळ याप्रमाणे बदलत जाताना दिसून येते, परंतु याला अपवाद बनून जगभरातल्या पुरुषांमध्ये कमालीचं ऐक्य आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच हुंडा पद्धती ही फक्त भारतातच आहे असं नव्हे, तर ब्राईड प्राईसची संकल्पना आफ्रिकेतल्या देशांमध्येही आहे असं दिसून येतं. स्त्रियांचं चारित्र्य त्यांच्या योनी सुचितेवरनं ठरवत असताना कंजारबाट समाजातील स्त्रियांना लग्नाच्याच दिवशी कौमार्य चाचणीला सामोरं जाताना आपण पाहत असतो. तर रवांडा नरसंहारातील तुत्सी महिलांच्या योनीची विकृती घडवून आणत त्यांच्यामध्ये HIV पसरवला जाताना आपण इतिहास वाचलेला आहे. व्हर्जिनिया वुल्फ यांच्या द रूम ऑफ वनसाउन या पुस्तकामध्ये शेक्सपियरची मोठी बहीण जी त्याच्याहूनही विद्वान असते तिला शाळेत जाणं ती स्त्री असल्या कारणाने नाकारलं जातं. आणि मग ग्रीकांची चॅस्टिटी बेल्ट नावाची प्रथा ज्याच्यामध्ये एखादा सैनिक युद्धावर जात असताना स्वतःच्या पत्नीच्या योनीवर चामड्याचा बेल्ट लावून जायचा अशी ती प्रथा. भारतामध्ये देखील एखाद्या स्त्रीला आणि एखाद्या केरसुनीला दोघांनाही लक्ष्मी असं संबोधलं जातं आणि दोघांचंही कार्य झाल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये त्यांना ठेवल्याचं चित्र आपल्या देशामध्ये पाहावयास मिळतं. तरी एखादी स्त्री उठते, उंबरठा ओलांडते, स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न करते, मग तिचा गौरी लंकेशसारखा खून करण्यात येतो आणि इथली पितृसत्ता ट्विटरवरती व्यक्त होताना म्हणते मर गई कुतिया.
संस्कृतीच्या स्लो सायनाईडने समाजाच्या मज्जासंस्थेवरती परिणाम घडवून आणत समाजाला जाणीव नेणीव शून्य करून टाकला आहे. याचे हे उदाहरणं आहेत. हे उदाहरणं इथंच थांबत नाहीत. द्रौपदीची लागलेली बोली, देवदासी केलेल्या स्त्रिया, बुरखा घालण्याचे कायमचे बंधन, सतीपासून जोहरापर्यंतचा प्रवास करत असताना 1987ला सती गेलेली रूपकुंवर नावाची स्त्री स्वतःचे स्तन झाकण्याचे अधिकार नाकारल्याने स्तन कापून आत्महत्या करणारी नांगिली नावाची स्त्री आणि प्रत्येक ती मोलकरीण जिचा मालकाने हात पकडला, या सर्वांवर संस्कृतीच्या स्लो सायनाईडने हाय इम्पॅक्ट केला आहे. असेच चित्र सारांश स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून जगप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका नागोजी आदीचे म्हणतात तसं, मनुष्य संस्कृतीला निर्माण करत असतो, संस्कृती मनुष्याला नव्हे. म्हणून आपापल्यामधल्या क्रूर पुरुषाला बाजूला सारत माणसांची समानतेची संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहूयात. या संस्कृतीच्या जहाल विषयाला पचवत आपणही कधी नीलकंठ बनूयात. म्हणूयात, संस्कृती हायड्रॉक्सी कोबालामाइन आहे सर्वांसाठी. मनपूर्वक धन्यवाद.